उन्हाळा सुरू झाला की लिंबू सरबत पिण्याकडे आपसुकच ओढ असते. सरबत बनवण्यासाठी मग लिंबू पिळा, साखर टाका, मग साखर विरघळण्यासाठी बराच वेळ मिक्स करत राहा. मग कधी लिंबू जास्ती होतं तर कधी साखर कमी पडते. मग प्रत्येक वेळी लिंबू सरबताची चव वेगवेगळी लागते. या सर्व गोष्टींपासून मुक्ती मिळवण्यासाठी लिंबू सरबताचं प्रीमिक्स कसं बनवायचं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. नमस्कार, मी राहुल आणि तुमचं कुकिंग डायरीज विथ राहुल मध्ये सहर्ष स्वागत. प्रीमिक्स बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी 5 मोठ्या आकाराची लिंब घेतलेली आहेत. आता ही लिंब अर्धी चिरून घ्यायची आहेत आणि वाटीमध्ये लिंबाचा रस काढून घ्यायचा आहे. शक्य होईल तितका रस काढून घ्यायचा आहे. पहा, इथे सर्व लिंबांचा रस आता काढून झालेला आहे. जवळपास पाऊण वाटी हा रस आहे. रस काढून झाल्यानंतर आता इथे मी मोठ्या आकाराचं ताट घेतलेलं आहे. शक्य होईल तेवढं मोठ्या आकाराचं ताट किंवा परात आपल्याला इथे घ्यायचे आहे. आता जो लिंबाचा रस आहे तो ताटामध्ये ओतायचा आहे. सगळीकडे ताटामध्ये पसरवून घ्यायचा आहे. लिंबाचा रस काढताना काही बिया सुद्धा यामध्ये पडल्या होत्या, त्या मी इथे बाजूला काढल्या आहेत. आता जेवढा आपला रस निघाला होता त्याच्या 4 पट साखर आपल्याला इथे घ्यायची आहे आणि रसामध्ये घालायचे आहे. साखर घालून झाल्यानंतर आता इथे मी एक चमचा घेतलेला आहे. या चमच्याच्या साहाय्याने साखर मी ताटामध्ये सगळीकडे पसरवत आहे. सुरुवातीला रस आणि साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच ताटामध्ये व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. हे पहा, साखर आता ताटामध्ये व्यवस्थित पसरवून झालेली आहे आणि संपूर्ण साखर सुद्धा लिंबाच्या रसामध्ये व्यवस्थित भिजले गेलेली आहे. आता लिंबाच्या रसात भिजलेली ही साखर आपल्याला 3 दिवस सुकवायची आहे. लक्षात घ्या, उन्हामध्ये आपल्याला ही साखर सुकवायची नाहीये. जर तुम्ही उन्हामध्ये ठेवाल तर ही साखर कधीही सुकणार नाही. म्हणूनच घरामध्ये पंख्याखाली ही साखर सुकवण्यासाठी ठेवायची आहे. 2 दिवसानंतर ताटाच्या कडेने साखर थोडीशी वाढलेली दिसेल. आता एका चमच्याच्या सहाय्याने साखर पुन्हा एकत्र करायची आहे आणि पुन्हा पसरवून वाळवण्यासाठी ठेवायची आहे. यामुळे आपली साखर लवकरात लवकर सुकण्यासाठी मदत होईल. मी इथे 4 दिवस साखर सुकवलेली आहे. तुम्ही इथे पाहताय की 4 दिवसांनी अशा प्रकारे साखर तुम्हाला दिसून येईल. साखर पूर्णपणे सुकलेली आहे. आता ही साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे आणि शक्य होईल तितकी बारीक पावडर आपल्याला बनवून घ्यायची आहे. पहा, मिक्सरला वाटून घेतल्यानंतर अशी बारीक पावडर तयार झालेली आहे. आता ही पावडर आपण एका काचेच्या बरणीमध्ये काढून घेऊयात. लक्षात घ्या, ज्या बरणीमध्ये तुम्ही ही साखर ठेवाल ती बरणी पूर्णपणे सुकलेली असावी. हे पहा, आपलं लिंबू सरबताचं प्रीमिक्स तयार आहे. आता मी तुम्हाला लिंबू सरबत बनवून दाखवतो. इथे मी एक ग्लास घेतलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा प्रीमिक्स घातलेले आहे. आता त्यामध्ये थंड पाणी ओतायचं आहे आणि फक्त 15 ते 20 सेकंद हलवून घेतल्यानंतर तुमचा लिंबू सरबत तयार आहे. हे प्रीमिक्स वर्षभर अगदी सहजपणे टिकून राहतं. तुम्हाला ही प्रीमिक्सची रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.